नमस्कार. आज आपण एका अशा अलौकिक आणि खऱ्या अर्थाने एपिक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत, जो ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. विचार करा, असा एक काळ जेव्हा मानवी जीवन दुःखाच्या अंधारात चाचपडत होतं. सर्वत्र निराशेचं मळब दाटलं होतं. अगदी त्याच वेळी एका गूढ जंगलातून एक अशी दैवी ऊर्जा प्रकट झाली, जिने पुढे संपूर्ण विश्वाचे तारणहार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. एका अज्ञात, रहस्यमय तपस्व्यापासून ते अक्कलकोटच्या सर्वव्यापी रक्षकापर्यंतचा हा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आपण सर्वांनीच नक्कीच ऐकले असतील, बरोबर? आपला आजचा हा संपूर्ण प्रवास याच अत्यंत शक्तिशाली आणि अजरामर मंत्रावर केंद्रित असणार आहे. हा केवळ एक मंत्र नाहीये, तर या संपूर्ण कथेचा तो एक भावनिक गाभा आहे. हा मंत्र नेमका कसा अस्तित्वात आला आणि त्यांनी लाखो लोकांचं जीवन कसं बदलून टाकलं, हे आपण आज पाहणार आहोत. तर या प्रवासाची सुरुवात होते ती थेट दैवी प्रकटीकरणापासून, म्हणजेच आपला पहिला भाग. या प्रवासाचा कालक्रम खरंच खूप रंजक आहे. सुरुवात झाली ती छेलीखेडाच्या घनदाट जंगलातून, तिथून मंगळवेढा, मग सोलापूरची भटकंती आणि शेवटी अक्कलकोट येथे कायमचं वास्तव्य. हा प्रवास फक्त एका गावावरून दुसऱ्या गावावर जाणारा नव्हता, तर एका जंगलातल्या अज्ञात संन्याशाकडून सर्वांच्या लाडक्या आणि आदरणीय रक्षकापर्यंतचा हा एक अविश्वसनीय प्रवास होता. आणि हा बदल खरंच थक्क करणारा आहे. थोडा विचार करा, एकीकडे निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झालेला, हिंस्र श्वापदांना शांत करणारा आणि सतत भ्रमण करणारा योगी, आणि दुसरीकडे अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली अगदी स्थिर स्थानापन्न झालेला, समाजातले भेदभाव मोडून काढणारा आणि मोठमोठ्या राजांना मार्गदर्शन करणारा एक महान मार्गदर्शक. हा स्थित्यंतराचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. आता त्या प्रकटीकरणाच्या अद्भुत क्षणाची नुसती कल्पना करून बघा. घनदाट जंगलात अचानक एक प्रखर तेज निर्माण होतं आणि एका वटवृक्षाच्या ढोलीतून एक अजानुबाहू मूर्ती बाहेर येते. त्यांच्या नुसत्या दृष्टिक्षेपाने वाघाच्या भीतीने घाबरलेलं एक हरणाचं पाडस त्यांच्याजवळ येतं आणि अगदी शांत वेसावतं. निसर्गावर आणि वन्य प्राण्यांवर असलेलं त्यांचं अगाध आणि शांततापूर्ण नियंत्रण दर्शवणारी ही पहिली साक्ष होती. आणि इथूनच पुढे सुरू होतो आपला दुसरा भाग, चमत्कार आणि लोकांचं तारण. या काळात घडलेल्या लीला म्हणजे निसर्ग, भौतिक संपत्ती आणि मानवी अहंकार या तिन्हीवरील त्यांचं पूर्ण प्रभुत्व होतं. आता हेच बघा ना, कोरड्या ठाक विहिरीत कमंडलूतील पाण्याचा एक थेंब पडतो आणि ती अमृतासारख्या पाण्याने भरून वाहू लागते. स्वतःच्या पैशांचा माज असलेल्या सावकाराचं सोनं क्षणात राखेत बदलून त्याचा अहंकार नष्ट करणं असो, किंवा अंगावर धावून येणाऱ्या एका पिसाळलेल्या हत्तीला नुसत्या नजरेने पाळीव प्राण्यासारखं शांत करणं असो, या घटना निव्वळ चमत्कार नव्हत्या, तर त्यातून मिळणारी शिकवण खूप मोठी होती. चंद्रभागेच्या तीरावरची ती घटना तर खूपच भावपूर्ण आहे. अनेक वर्ष प्रत्यक्ष परमेश्वराची वाट पाहणाऱ्या एका वृद्ध संन्यासाला त्यांनी साक्षात विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप दाखवलं आणि मोक्षदान दिलं. ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांच्या सान्निध्यात मृत्यूसुद्धा भयावह न राहता तो एक अत्यंत सुंदर आणि समाधानाचा उत्सव बनला होता. आता आपण वळूया या कथेच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर. भाग 3, अक्कलकोटचे स्वामी. अक्कलकोटमधला तो प्रवेशच मुळी एखाद्या चित्रपटासारखा होता. मध्यरात्रीची वेळ आणि कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय गावची ती भली मोठी लोखंडी वेस आपोआप उघडली जाते. ही घटना संपूर्ण जगाला एक स्पष्ट संकेत होती की आता भटकंतीचे दिवस संपले आहेत आणि एका नव्या युगाची सुरुवात अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली झाली आहे. पण या प्रवासातली सर्वात भारी गोष्ट कोणती माहितीये? स्वामींनी त्या काळातले अत्यंत कडक सामाजिक नियम जाणीवपूर्वक कसे मोडले ते बघा. सर्व जातीधर्माच्या लोकांना एकाच रांगेत बसून जेवायला लावणं, मालोजी राजांच्या सुवर्ण भेटी नाकारून उघड्या आकाशाला पसंती देणं आणि एका गरीब गुराख्याच्या न संपणाऱ्या कोरड्या भाकरीला राजशाही भोजनापेक्षा जास्त महत्त्व देणं, हे सर्व म्हणजे वैश्विक समानतेची एक भक्कम पावतीच होती. संकटात सापडलेल्या सामान्यांना याचा कसा आधार मिळाला हे खरोखरच अद्भुत आहे. जन्मापासून बोलू न शकणाऱ्या एका मुक्या मुलाला केवळ एका स्पर्शाने वाचा मिळाली आणि शेतीलाही न वापरता येणाऱ्या एका खारट विहिरीचं पाणी गोड झालं. या अशा घटनांमुळे केवळ सामान्य जनताच नाही, तर तत्कालीन परदेशी ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही हे मान्य केलं की खरी श्रद्धा ही वैज्ञानिक तर्काच्या कितीतरी पलीकडची असते. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि अत्यंत भावनिक टप्प्यावर. भाग 4, तो चिरंतन मंत्र. हा तोच मंत्र आहे ज्याचा उल्लेख आपण अगदी सुरुवातीला केला होता.
पण तो नेमका दिला कधी गेला? सर्वस्व गमावून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका अत्यंत निराश माणसाला हा अभयमंत्र देण्यात आला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका गर्जनेने त्या माणसाला नवसंजीवनी दिली आणि याच क्षणाने एका रक्षकाचा चिरंतन वारसा अधिकृतपणे स्थापित केला. अहंकार मोडण्याची ही एक कथा तर खूपच रंजक आहे. एका गर्विष्ठ वेद पंडिताला वाटायचं की जगातला सगळा शहाणपणा त्याच्याचकडे आहे. पण जेव्हा तो कठीण वेदांचा उच्चार करून स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहत होता, तेव्हा एका अशिक्षित आणि मुक्या मुलाने दैवी कृपेने अत्यंत अस्खलित संस्कृतमध्ये वेदांचे अर्थ समजावून सांगितले. ज्ञान हे पुस्तकात नसून कृपेत असतं, हा केवढा मोठा धडा इथे मिळतो. आणखी एक प्रसंग बघा. एका गर्विष्ठ ज्योतिषाने जेव्हा ग्रहताऱ्यांच्या आधारे एका मोठ्या संकटाची भविष्यवाणी केली, तेव्हा काय झालं? स्वामींनी एक दगड हवेत भिरकावला आणि त्यातून साक्षात 9 ग्रह प्रकट झाले. यातून अगदी स्पष्ट झालं की जो स्वतः या संपूर्ण विश्वाचा नियंता आहे, तो या ग्रहांच्या हालचालीला बांधील कसा काय असू शकतो? आता हा प्रवास जसजसा त्याच्या अंतिम टप्प्यावर म्हणजेच चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या त्या गंभीर दिवसाकडे येतो, तसा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. तो भौतिक देह सोडल्यानंतरही स्वामींची ती संरक्षक उपस्थिती नक्की कायम कशी राहिली? महासमाधीचा तो क्षण जितका हृदयद्रावक होता, तितकाच विलक्षणही होता. तो दैवी प्रकाश अक्कलकोटच्या त्या विशालतेमध्ये कायमचा विलीन झाला. भौतिक देहाचा त्याग नक्कीच झाला, पण अक्कलकोटच्या प्रत्येक पानात, प्रत्येक फांदीत आणि मातीच्या कणाकणात ती सर्वव्यापी ऊर्जा कायमची स्थिरावली. मृत्यू हा अंत नव्हता, तर एका व्यापक आणि अनंत प्रवासाची ती सुरुवात होती. शेवटी या संपूर्ण प्रवासाचा सारांश काढताना एक गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे. जर तो भौतिक देह केवळ एक तात्पुरतं माध्यम होतं, तर संरक्षणाचं ते चिरंतन वचन आज इतक्या वर्षांनंतरही कोट्यावधी घरांमध्ये आशेचा किरण बनून कसा काय टिकून आहे? हा विचार आपल्याला त्या दैवी शक्तीच्या शाश्वत स्वरूपाची जाणीव करून देतो. आणि म्हणूनच तो अभयमंत्र आजही प्रत्येकाला संकटात लढण्याचं बळ देत राहतो. तुम्ही हा अनुभव नक्कीच घेतला असेल, नाही का?